हाय स्टूडेंट्स, वेलकम टू इन्क्रीमेंट अकॅडमी. ठीक आहे, आज आपला नेक्स्ट टॉपिक आहे 10th चॅप्टर नंबर 4 सायन्स 2चा रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. ठीक आहे, आता यामध्ये बघणार आहोत आपण एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम काय असते आणि त्या दोघांमध्ये काय एकमेकांचा संबंध आहे. ठीक आहे, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट होते, मराठीवर लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. ठीक आहे, बघू सर्वात पहिले पर्यावरण काय होते म्हणजे एन्व्हायरमेंट काय होते आणि नंतर बघू इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था म्हणजे काय होते. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंट म्हणजे मराठीवर काय लक्षात ठेवायचं, पर्यावरण आणि इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. ठीक आहे, पर्यावरण म्हणजे होते बघा एन्व्हायरमेंट, मराठी झाले पर्यावरण. ठीक आहे, हा एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, खूप मोठा एक काय म्हणतात त्याला मराठीत, एक व्यापक संस्था आहे. ठीक आहे, खूप मोठा एक कन्सेप्ट आहे. तर पर्यावरणामध्ये सगळंच येते. ठीक आहे, सगळे जीव जंतू हवा हे सगळं पर्यावरणात येते. ठीक आहे, म्हणजे जैविक आणि अजैविक दोन्ही घटक पर्यावरणात येतात. ठीक आहे, सगळंच म्हणजे काही काही फॉर एक्झाम्पल पर्यावरणामध्ये येते फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स. पर्यावरणामध्ये काय काय येते, फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल. ठीक आहे, ह्या तीनही गोष्टी पर्यावरणात येतात. फिजिकल म्हणजे मराठीमध्ये लक्षात ठेवा भौतिक, केमिकल म्हणजे रासायनिक आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक घटक. ठीक आहे, तर भौतिक रासायनिक आणि जैविक घटक हे पर्यावरणामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल जसं पर्यावरणामध्ये तुम्ही लक्षात ठेवा खुर्ची टेबल फॅन, फिजिकल जितके वस्तू आहेत त्या सगळ्या पर्यावरणात येतात. झाडे झुडपे सगळे. केमिकलमध्ये काय काय येते, केमिकलमध्ये वॉटर पण एक केमिकलच आहे, H2O. ठीक आहे, वॉटर खूप सारे केमिकल्स. ठीक आहे, हे पण पर्यावरणात येतात. जैविक घटक म्हणजे सजीव, सगळे सजीव पर्यावरणातच राहतात. ठीक आहे, तर पर्यावरण म्हणजे ज्यामध्ये फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर इन्व्हॉल्व असतात किंवा भौतिक रासायनिक आणि जैविक घटक पर्यावरणामध्ये येते. ठीक आहे, तर कोणी पण विचारला एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ व्हॉट, फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स. नंतर बघू. ठीक आहे, यालाच म्हणतात याचे कलेक्टिव्ह, या सगळे ज्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यालाच एन्व्हायरमेंट म्हणतात. ठीक आहे, इन शॉर्ट आपल्या आजूबाजूचं सगळं सभोवताल हे पर्यावरणात येते. नेक्स्ट बघू आपण दोन टाईपचे एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, एक आहे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि एक आहे आर्टिफिशियल. मराठी मीडियम वाल्यांना मी काही सेपरेट नाही शिकवतो, यामध्येच शिकवतो. नावं मी तेच सांगत आहोत. मराठी मीडियम जिथे इंग्लिशमध्ये आहे त्यांचे नाव सांगतो. जसं समजा फिजिकल म्हणजे भौतिक, केमिकल म्हणजे रासायनिक, बायोलॉजिकल म्हणजे जैविक. ठीक आहे, आता बघा पर्यावरणाने दोन प्रकार असतात. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा टाईप असतो आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजेच मानव निर्मित पर्यावरण. ठीक आहे, तर एन्व्हायरमेंटचे किती टाईप आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट अजून आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. ठीक आहे, नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येते. ठीक आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे नेचरमध्ये काय काय. ठीक आहे, निसर्गात काय काय, निसर्गात हवा पाणी, जमीन, लँड, अजून काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, सगळंच. ठीक आहे, सगळंच कशात येते, नॅचरल एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्याला तुम्ही असं म्हणू शकता तर नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक आणि अबायोटिक
दोन्ही फॅक्टर म्हणजे दोन्ही घटक येतात. बायोटिक म्हणजे जैविक घटक, अबायोटिक म्हणजे अजैविक घटक. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं बायोटिक आणि अबायोटिक काय होते म्हणून. ठीक आहे. तर बघा, एन्व्हायरमेंट कंसिस्ट ऑफ फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स. Environment have two types: natural environment and artificial environment. Natural environment consists of water, land, living organism, microorganism, everything. That means natural environment consists biotic factor and abiotic factor. मराठी मीडियम मध्ये पर्यावरण यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक येतात. पर्यावरणाचे दोन प्रकार आहेत, एक आहे नैसर्गिक पर्यावरण, एक आहे मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, पाणी, जमीन वगैरे सगळं येते. आणि म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणामध्ये बायोटिक घटक म्हणजे जैविक घटक आणि अजैविक दोन्ही घटक याच्यामध्ये येतात. तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे माणसाने बनवलेला इन्व्हायरमेंट. ठीक आहे. सुरुवातीला हवेमध्ये मिथेन, इथेन गॅसेस, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड गॅसेस नसते. ठीक आहे. आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे जी मानवानं बनवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल या बघा, याला समजायचे असेल तर एक एक्झाम्पल तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे. जर सपोज पकडा की हा एक एरिया आहे जिथे असे झाडं लागले आहे. ठीक आहे. या एन्व्हायरमेंट मध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सगळंच आहे. आता इथे रोड आहे, या रोडवरून कार चालली, त्या कार मधून धूर निघणार. ठीक आहे. हा धूर निघेल बाहेर. त्या धूर मध्ये काय असते? कार्बन मोनोऑक्साईड. हवेमध्ये कार्बन मोनोऑक्साईड असते का? नाही. तर हे गाडी कोण चालवत होता? माणूस. ठीक आहे. या माणसाने कोणता एन्व्हायरमेंट बाहेर सोडला? कार्बन मोनोऑक्साईड. ठीक आहे. तर आर्टिफिशियल जे भी मानवानं जे पण गतिविधी करते माणूस, ठीक आहे, मानव जे पण गतिविधी करते त्यातून काही एक वेगळं एन्व्हायरमेंट क्रिएट होते. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल ग्लोबल वॉर्मिंग का बरं वाढत आहे? ठीक आहे. का बरं वाढतं ग्लोबल वॉर्मिंग? कारण की ह्युमन आपलं एक एन्व्हायरमेंट बनवत आहे. ठीक आहे. म्हणजे पोल्युशन क्रिएट करत आहे. त्याला म्हणतात आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट का करते? या नॅचरल इन्व्हायरमेंटला अफेक्ट करते. ठीक आहे. बघा, चांगलं होतं इथे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड होतं. या कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन मोनोऑक्साईड चाललं गेलं. आता कार्बन मोनोऑक्साईड जहरीली हवा आहे. जहरीली हवा का करताय? नॅचरल इन्व्हायरमेंटला अफेक्ट करताय. तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट म्हणजे काय होते? आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट अफेक्ट द नॅचरल इन्व्हायरमेंट. ठीक आहे. आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट काय करते? नॅचरल इन्व्हायरमेंटला अफेक्ट करते. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा बेस्ट एक्झाम्पल आहे आर्टिफिशियल इन्व्हायरमेंटचा अफेक्ट करण्याचा. कसा अफेक्ट करते तो तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट अफेक्ट द नॅचरल इन्व्हायरमेंट. ठीक आहे. ठीक आहे. डायरेक्टली करते किंवा इनडायरेक्टली करते, दोन्ही प्रकारे नॅचरल आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट आहे नॅचरली. ठीक आहे. जर सपोज करा हिरोशिमा नागासाकी, ठीक आहे, तिथे चांगला एन्व्हायरमेंट होता सुरुवातीला. नंतर काय केलं माणसाने? तिथे ॲटम बॉम्ब टाकला, तिथच्या एन्व्हायरमेंट खराब केला. म्हणजे तिथच्या एन्व्हायरमेंट खराब केला म्हणजे आता तिथे ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर तिथच्या एन्व्हायरमेंटमध्ये पुरे गॅसेस वगैरे वगैरे पसरले. तर तिथच्या एन्व्हायरमेंट कोण खराब केला? मानवाने खराब केला. मानवाने जो तिथे एन्व्हायरमेंट क्रिएट केला त्यालाच आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट असं म्हणतात. तर त्यांनी काय झालं? हिरोशिमा नागासाकीचा जो नॅचरल एन्व्हायरमेंट होता तिथे मानवाने आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे गंदगी वगैरे म्हणजे बॉम्ब टाकल्यानंतर सगळं नासधूस केलं ना, तर तो एन्व्हायरमेंट कोण बनवला? हिरोशिमा नागासाकी म्हणजे मानवाने बनवला. तर त्यालाच म्हणतात आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आणि त्या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटने काय केलं? तिच्या एन्व्हायरमेंट खराब केला. म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट हे नॅचरल एन्व्हायरमेंटला अफेक्ट करते. ठीक आहे. आपण जेही काही करतो त्यांनी नॅचरल एन्व्हायरमेंट हा अफेक्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होत असतो. ठीक आहे. तर त्याला आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणतात. ठीक आहे. तर समजलं का? नेचरमध्ये कोणकोणते दोन घटक असते मेन? नेचरमध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर दोन्ही असतात. ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट बद्दल सगळं शिकलो, पर्यावरणाबद्दल सगळं शिकलो. काय असते पर्यावरण? एक वेळा डबल रिपीट. एन्व्हायरमेंट consists of physical, chemical and biological factors. Environment has two types: natural environment and artificial environment. Natural environment consists of air, land, water, everything. That means biotic and abiotic factor. Artificial environment is the environment that affects the natural environment directly or indirectly. ठीक आहे. मराठी सांगण्या मराठी मीडियमसाठी पर्यावरणामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक तिन्ही घटक येतात. पर्यावरणाचे दोन प्रकार आहे,
नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा पाणी सगळं 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 आजूबाजू सगळ्या गोष्टी येतात. जैविक आणि अजैविक घटक दोन्ही येतात. ठीक आहे. आणि आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट किंवा मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण हे नैसर्गिक पर्यावरणाला अफेक्ट करते. ठीक आहे. मराठीत नाही माहित त्याला काय म्हणते अफेक्ट, पण दुष्परिणाम होते मानवनिर्मित पर्यावरणाच्या नैसर्गिक पर्यावरणात. नेक्स्ट बस. ठीक आहे. आता बघा, आता आपण बघणार आहोत पहिले इकोलॉजी बघणार आहोत. इकोलॉजी मराठीत इकोलॉजी आता आपण बघणार इकोलॉजी. जसं बायोलॉजी असते. ठीक आहे. बायोलॉजी म्हणजे काय होते, बायोलॉजी म्हणजे काय होते, एक सब्जेक्ट आहे बायोलॉजी. ठीक आहे. तसा इकोलॉजी एक सब्जेक्ट आहे. तर बायोलॉजी एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सध्या बायोलॉजी बद्दल विचारतो. बायोलॉजी एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टला आपण स्टडी करतो, म्हणजे आपण त्याचा अभ्यास करतो. आणि बायोलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, ॲनिमल अजून प्लांटच्या. तशा आणि इकोलॉजी पण एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्या सब्जेक्टमध्ये आपण जैविक आणि अजैविक म्हणजे नेचरची ज्यामध्ये स्टडी केल्या जाते. ठीक आहे. नेचरची जसं बायोलॉजीमध्ये कशी स्टडी करतो ॲनिमलची किंवा प्लांटची, तशामध्ये नेचरची स्टडी ज्याच्यामध्ये आपण करतो निसर्गाचा अभ्यास ज्या विषयात करतो त्या विषयाला परिस्थितिकी. ठीक आहे. मराठीमध्ये लिहित नाही मी ते. परिस्थितिकी म्हणजे इंग्लिशमध्ये इकोलॉजी असं म्हणलं जाते. ठीक आहे. तर इकोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ है ना. इकोलॉजी मध्ये आपण अभ्यास करतो, स्टडी ऑफ कशाची स्टडी करतो, नेचरची. आणि नेचर मध्ये काय आहे, नेचर मध्ये आहे बायोटिक अजून अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे. आणि बघा, एकटा बायोटिक फॅक्टर राहिला तर जमणार का, म्हणजे फक्त सजीव आहे पूर्ण आणि अबायोटिक फॅक्टर आहेच नाही. म्हणजे बघा, बायोटिक फॅक्टरची गोष्ट करतो. बायोटिक फॅक्टर म्हणजे एक व्यक्ती, सजीव, कोणताही सजीव प्राणी पकडून घ्या कोणताही, हा ज्याला बायोटिक फॅक्टर. आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे हवा. मला एक सांगा की फक्त ॲनिमल आहे ना, हवा नाही आहे, तर तो जगणार का, नाही जगणार. ठीक आहे. म्हणजे काय होते की बायोटिक फॅक्टर ते झाला एक ॲनिमल आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे एअर. मला एक सांगा, फक्त ॲनिमल आहे आणि एअर नाही, तर श्वास कुठून घेणार. म्हणजे काय होते, हा ॲनिमल डिपेंड आहे हवेवर, म्हणजे बायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक घटक हा डिपेंड आहे कशावर, अबायोटिक फॅक्टर. आणि हा एकमेकांसोबत रिलेट करेल. ठीक आहे. इंटरॅक्शन करेल. इंटरॅक्शन म्हणजे हा ॲनिमल हवेसोबत इंटरॅक्ट करेल आणि हवा आतमध्ये घेईल आणि जगेल. म्हणजेच काय की बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकांसोबत इंटरॅक्ट करते. ठीक आहे. बायोटिक फॅक्टर नसेल तर अबायोटिक फॅक्टर काही कामाचे नाही, किंवा अबायोटिक फॅक्टर असेल तर बायोटिक फॅक्टर काही कामाचे नाही. म्हणजे काय, हे दोघे इंटरॅक्शन करते. ठीक आहे. हे दोघे एकमेकांसोबत इंटरॅक्शन करते. त्या इंटरॅक्शन, ठीक आहे, ह्या इंटरॅक्शनची स्टडी म्हणजे इकोलॉजी. ठीक आहे. तर इकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे. मराठीमध्ये परिसंस्थिकी म्हणजे अभ्यास होते कशाच्या, जैविक आणि अजैविक घटकाच्या इंटरॅक्शनची, त्यांच्या दोघांच्या संबंधाबद्दल यामध्ये स्टडी केला जातो. म्हणजे तेव्हा बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकांसोबत कसे निगडीत आहे त्याला आपण म्हणतो इकोलॉजी. ठीक आहे. किंवा परिसंस्थिकी. ठीक आहे. पण आपल्याला इकोलॉजी समजायचं आहे का, नाही, आपल्याला ते इकोसिस्टम समजायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू इकोसिस्टम काय होते, म्हणजे परिसंस्था. आपण काय शिकलो इथे, परिसंस्थिकी. काय शिकलो इथे, परिसंस्थिकी.
आता आपल्याला परिसंस्था शिकायचं आहे, म्हणजे इकोलॉजी शिकायचं आपल्याला. ठीक आहे, समजलं? परिसंस्था शिकायची, सॉरी इकोसिस्टम. म्हणजे आपल्याला इथे इकोसिस्टम शिकायचं आहे. ठीक आहे, आता बघा इकोसिस्टम, इकोसिस्टम किंवा परिसंस्था कधी बनणार, जेव्हा ज्यामध्ये इकोलॉजी हे घटक आहे. ठीक आहे, ते इकोसिस्टम म्हणजे काय होते. ठीक आहे, इकोसिस्टम म्हणजे इथे इंग्लिश मध्ये दिलं आहे. ठीक आहे, तर बघा फंडामेंटल युनिट. ठीक आहे, तर बघा इकोसिस्टमच्या फंडामेंटल युनिट इकोलॉजी आहे. म्हणजे बघा इकोसिस्टम जर तुम्हाला माहित करायचे असेल तर तुम्हाला सर्वात पहिले इकोलॉजी समजायला लागेल. ज्या वेळेला तुम्ही इकोलॉजी समजले तेव्हा तुम्ही इकोसिस्टम समजणार. म्हणजे काय, इकोसिस्टमच्या इकोलॉजी हा फंडामेंटल युनिट आहे इकोसिस्टमच्या. ठीक आहे, कसं लिहा मराठीमध्ये कसं आहे, परिसंस्थिकी हे एक मौलिक घटक आहे कशाच्या, परिसंस्थाच्या. ठीक आहे, तर तुम्हाला इंग्लिश मध्ये कसं लिहिणं पडेल, इकोलॉजी इज ए फंडामेंटल युनिट ऑफ इकोसिस्टम. ठीक आहे, मराठीमध्ये कसा, परिस्थितिका हे परिसंस्थेचा मौलिक घटक आहे. ठीक आहे, बघा याला एक्सप्लेन करणं हे थोडं डिफिकल्ट आहे. आतापर्यंत आपण समजलं इकोलॉजी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्टडी करतो, कशाची स्टडी करतो, कशाचा अभ्यास करतो, तर इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अजून अबायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर कसे एकमेकांसोबत इंटरॅक्ट होते त्यावर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे, आता इकोसिस्टम काय आहे, तर इकोसिस्टम जर तुम्हाला समजायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला इकोलॉजी समजायला लागेल. ठीक आहे, म्हणजे काय, तर इकोलॉजी हा इकोसिस्टमचे एक युनिट आहे. ठीक आहे, युनिट म्हणजे तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट शिकायची असेल तर सर्वात आधी छोटी गोष्ट शिकायला लागेल. छोटीशी म्हणजे एक युनिट आहे. ठीक आहे, ज्या वेळेला तुम्हाला इकोलॉजी समजलं त्यावेळेला तुम्हाला इकोसिस्टम समजेल. म्हणून इकोलॉजी इज अ फंडामेंटल युनिट ऑफ इकोसिस्टम. त्यालाच म्हणतात परिसंस्थिकी हे मौलिक घटक आहे कशाच्या, इकोसिस्टमचा. ठीक आहे, तर इकोसिस्टम कोणी विचारलं तुम्हाला तर लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, इकोसिस्टम इज अ फंडामेंटल युनिट ऑफ इकोलॉजी इज अ फंडामेंटल युनिट ऑफ इकोसिस्टम. ठीक आहे, समजलं ना. बघा स्टुडंट एक्झाम्पल घेतो आपण एक, ज्यामध्ये इकोलॉजीला आपण चांगल्याने समजू की व्हॉट इज मीन बाय इकोलॉजी, अँड त्या एक्झाम्पलवर अजून चांगल्याने समजू की इकोलॉजी काय होते. ठीक आहे, सपोज करा ही अर्थ आहे. अर्थवर सपोज करा एक छोटासा तळ आहे, पॉन्ड आहे. ठीक आहे, पॉन्ड तळ आहे. ठीक आहे, या तळामध्ये काय काय राहणार, पकडून घ्या वॉटर आहे. तळामध्ये पाणी राहते ना, लेक पॉन्ड मध्ये पाणी असते. तर वॉटर काय, बायोटिक फॅक्टर आहे का अबायोटिक फॅक्टर आहे, निर्जीव वस्तू आहे का सजीव वस्तू आहे, ऑब्वियस आहे निर्जीव वस्तू आहे पाणी. ठीक आहे, म्हणजे अबायोटिक फॅक्टर आहे. आता जिथे अबायोटिक फॅक्टर आलं तिथे त्याच्यासोबत इंटरॅक्ट करणारे बायोटिक फॅक्टर बी येणार. म्हणजे पाणी राहील तर काही राहणारच वगैरे येत नाही, फिश राहील. फिश काय, बायोटिक फॅक्टर आहे, सजीव वस्तू आहे, जैविक घटक.
तर आता हा जो बायोटिक फॅक्टर आहे, ठीक आहे, फिशला ऑक्सिजनची गरज पडेल, तो कुठून घेणार? पाण्यातून घेणार. म्हणजे फिश हे डिपेंड आहे पाण्यावर, म्हणजे बायोटिक फॅक्टर डिपेंड आहे अबायोटिक फॅक्टरवर. या दोघांचे इंटरॅक्शन होत आहे, ठीक आहे. सोबत इथे काय असते, पाण्यामध्ये झाडं असते, झाडे पण पाण्यातलं ऑक्सिजन घेतात, सनलाईट घेतात बाहेरची, ठीक आहे. तर प्लांट पण कशाची हेल्प घेतात, हे पण बायोटिक फॅक्टर आहे. हे कशाची हेल्प घेतात? अबायोटिक फॅक्टरची. म्हणजे बायोटिक फॅक्टर हे इंटरॅक्ट होते अबायोटिक फॅक्टर सोबत, ठीक आहे. आणि जिथे बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टर सोबत इंटरॅक्ट होते तिथे इकोसिस्टम बनते. बघितलं होतं आपण इकोलॉजी मध्ये काय होतं, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. जिथे ह्या दोन गोष्टींचा मेल झाला, इंटरॅक्शन झाला, तिथे एक इकोसिस्टम बनते. ते काय झालं, एक छोटंसं इकोसिस्टम झालं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट आहे. फॉरेस्टमध्ये काय असते? झाडं असते, ॲनिमल असते, एअर असते. तर काय एक अबायोटिक फॅक्टर आहे आणि बायोटिक फॅक्टर. ॲनिमल हवेतला ऑक्सिजन घेणार, तर इथे पण एक छोटंसं इकोसिस्टम बनला. ते काय एक स्मॉल इकोसिस्टम आहे, छोटे छोटे इकोसिस्टम आहे. आणि हे छोटे छोटे इकोसिस्टम कायच्यावर आहे? अर्थवर, ठीक आहे. तर हे छोटे छोटे इकोसिस्टम मिळून एक पुरी अर्थ बनते. म्हणजे अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टम. कोणी जर प्रश्न विचारला, ठीक आहे, की व्हॉट इज लार्जेस्ट इकोसिस्टम, तर अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टम, ठीक आहे. आणि मग इथे मग पकडून घ्या, तर कोणकोणत्या आपण मागल्या क्लासमध्ये शिकलो. इथे मग नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल. तर इकोसिस्टम मध्ये ह्या सायकल एक्झिस्ट करतात, ठीक आहे. जर ॲनिमल आहे, ऑक्सिजन सोडणार, प्लांट कार्बन डायऑक्साईड घेणार, मग प्लांट डबल ऑक्सिजन देणार, ते सायकल चालते. आपण मागल्या वर्षी ह्या सगळ्या सायकल डिटेलमध्ये शिकलो. नायट्रोजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल, ऑक्सिजन सायकल. तर ह्या सगळ्या सायकल आपण शिकलो. तर इकोसिस्टम मध्ये हे सगळ्या सायकल असतात, ठीक आहे, ठीक आहे. ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, हे सगळं आपण मागल्या वर्षी शिकलो, ठीक आहे. तर इकोसिस्टम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, ठीक आहे. तर आपला टॉपिक संपला. आता रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे बघणार, ठीक आहे. तर स्टुडंट, यानंतरच्या टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार, ठीक आहे. तोपर्यंत या टॉपिकची रिव्हिजन आणि आपल्या टॉपिकची रिव्हिजन करून ठेवा, ठीक आहे. धन्यवाद.